नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवस झाले आपण लॉंग व्हिडिओ बनवत नव्हतो, पण चला आज बनवते. काही कारणास्तव काही गोष्टी जमत ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. आणि तुम्हाला सांगते, हा आहे माझा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. तर वयाच्या 12व्या वर्षापासून करायला सुरुवात केली. तेव्हा काही एवढी आयडिया नव्हती की का करायचं असतं, कसं करायचं असतं, पण करत गेलो आणि ठीक आहे. महालक्ष्मीची पूजा करायला आवडतं. त्याच्याकडून मला अनुभवही खूप छान आलेले आहेत. खूप छान म्हणजे नेहमी प्रसन्न वाटतं आणि असं वाटतच नाही की काहीतरी वेगळं करतोय. पण आता सांगते काय, आता ज्या अडचणींमधून जातोय तेव्हा मला खूप लोक काय नवीन सांगतात की तू हे कर, तू ते कर, तू असं कर, तसं कर. ते सगळं सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करते, सगळं करायला ट्राय केलंय. नुसतीच महालक्ष्मीला तर प्रत्येक देवाला प्रसन्न करावं लागतं हे सगळ्या लोकांकडून समजते. सगळेजण बोलत असतात की तू ह्या देवाचा उपवास कर, तू त्या देवाला नमस्कार कर, तू हे कर, ते कर, सगळं. आता काहींनी मला सांगायला सुरुवात केली की श्री स्वामी समर्थांचा सुद्धा जप करायला सुरुवात कर. मला आय थिंक व्हिडिओजमधून माझ्या कमेंट्सद्वारे सुद्धा मला कमेंट बॉक्सद्वारे सुद्धा मला काही एक जणांनी सांगितलं की तू सारामृत पठण कर, तू हे पठण कर, या गोष्टी वाच, सगळं काही कर. तर सगळं काही करण्यास सुरुवात केलेली आहे. तर यावेळी दत्त जयंतीच्या निमित्ताने सुद्धा मी श्री स्वामी समर्थ यांचं सारामृत पठण केलं होतं. एक दिवसीय पारायण केलं होतं मी. तर ते काही तुम्हाला मी जास्त व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं नाही, सांगितलं नाही, कारण मला स्वतः अनुभव घ्यायचा होता. तर त्यावेळीही मला छान अनुभव आला. म्हणजे एक जे माइंडमध्ये जे टेन्शन चालू आहे, जी खिचडी चालू आहे, जे एवढं भयंकर मन खाचा म्हणजे खूप मिक्सचर चालू आहे, मला जाणवलं की मी जेव्हा सारामृत पठण केलं स्वामी समर्थांचं, मला खूप शांत फील झालं. जरा डोकं शांत झाल्यासारखं वाटलं. पण अजूनही काही गोष्टी याच्या डोक्यात फिरत राहतात, सो त्या काही जात नाही आहे. आणि ते म्हणतात नाही, आपण एखाद्याशी बोलल्याशिवाय आपलं मन हलकं होत नाही आणि कोणाशी बोलूही शकत नाही, अशा काही गोष्टी आहेत. सो ठीक आहे. पण खूप चांगलं वाटलं. ठीक आहे, एखाद्याने मला सांगितला, सल्ला दिला की तू हे कर, सो ते केलं मी. आणि गुरुचरित्रसुद्धा मी पारायण मला करायचं आहे, पण तो अजूनही योग आला नाही. पण मी आणलेला आहे, तर मला करायचं आहे. सो बघूया, योग शोधते मी की तो दिवस कधी उजाडतोय. तर त्या दिवसापासून मी सुरुवात करेन, पण तुम्हाला नक्की कळवेन मी कसं केलं, काय केलं ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्याच आहेत. एक दिवशी करेनच मी. आणि हे महालक्ष्मीचे उपवास जेव्हा मी करते, हळूहळू मला खूप छान वाटत गेलं. आणि तुम्हाला सांगते, मला देवीला सजवायला, नटवायला फार आवडतं. पण ज्या पद्धतीने मला जमेल त्या पद्धतीने मी करत असते. आणि देवीला साडी नेसवणं हे अक्षरशः नेसवताना माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं. त्यामुळे मी ते काही व्हिडिओ शूट करू शकले नाही. का कुणास ठाऊक असं का होतं. काही जण म्हणतात की प्रसन्न राहून हे सगळं करत असतं, पण मला नाही होत. जेव्हा मी देवीला साडी नेसवते तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. सो असेल काही वेगळा अर्थ असेल, नसेलही सुद्धा. या माझ्या मनातल्या काही भावना आहेत, ज्या दुःखद आहेत, त्यासुद्धा माझ्या उभारून बाहेर निघत असतील. या देवी त्या गोष्टींवर लक्षात येत असेल बहुतेक असं वाटतं कधी. तर चलो, गुरुवारचं उद्यापन झालेलं आहे माझं महालक्ष्मीचं. स्वयंपाक मी बनवलेला आहे, मुली जेवलेल्या आहेत आणि मिस्टरही उशिरा येणारच होते. बोलले उपवास सोडून घे. तर फायनली मी उपवास सोडून घेते. चला, आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. खूप काही सांगायचं तुमच्याशी, खूप काही बोलायचं आहे, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. आणि एक लॉंग व्हिडिओ मी नक्की बनवेन की मी श्री स्वामी समर्थांचं सारामृत पठण कसं मला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि काय मी सगळं फेस केलं, हे नक्की तुम्हाला व्हिडिओ माध्यमाने सांगेन.